अमोलजी मिटकरी हे अजितदादा पवार या पक्षाचे MLC आमदार आहेत. नायकवडे साहेब जे स्वतः MLC अजितदादांच्या पक्षातून आहेत ते स्वतः आहेत. व तसंच आमच्या पक्षातले आणि दादांच्या पक्षातले काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं आज आलेले आहेत. या पोलीस स्टेशनला अचानक हा निर्णय इथं घेतल्यामुळे बरेच लोकांना इच्छा होती पण ते इथं पोहोचू शकले नाहीत. एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, FIR आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला. ह्याच्या आधीसुद्धा आम्ही FIR करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर DGCA कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं. त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी यांच्यावर DGCAने फक्त 5 विमानावर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, पण 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं. म्हणजे काल जे पत्र DGCAने काढलं त्याच्यामध्ये VSR कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं. त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं DGCAच्या अंतर्गत त्याच्यात विमान एअरवर्दी आहे नाही आहे हे बघण्याची जबाबदारी DGCAची सुद्धा असते. त्यामुळे काल केंद्र सरकारच्या एका विभागाकडनं ते पत्र आल्यानंतर मग त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला इथं येऊन FIR करण्याचा प्रयत्न तिथं केला. आता एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली बा याच्याच बरोबर की FIR करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे. आणि हे जे नवीन ॲक्ट आलेलं आहे BNS याच्या अंतर्गत जर कॉग्निजेबल ऑफेन्स त्या ठिकाणी झाला असेल म्हणजे काय, एखादा ऑफेन्स झाला आहे ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहीत आहे. आता इथं ऑफेन्स नाही तर घटना काय आहे, तर या महाराष्ट्रातला एक मोठा नेता एक मराठी माणूस म्हणजे अजितदादा यांचा ॲक्सिडेंट झाला. अजितदादांबरोबर अजून 4 लोक ज्याच्यामध्ये 2 पायलट, एक पोलीस विभागाचा जाधव म्हणून अधिकारी आणि एक तिथं माळी नावाची अटेंडंट, असे दुर्दैव्या या घटनेमध्ये 5 जण मृत्युमुखी पडले. हे सगळ्यांना माहिती आहे का असं या जगामध्ये कोणी ज्याला हा विषय माहीत नाही? माहीत आहे. म्हणजे घटना घडली आणि ती घटना घडली ज्याच्याबद्दल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आपल्याकडे आहेत. मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांकडे तो विषय झाला आणि अंतविधीला तर लाखो लोक त्या ठिकाणी आले होते. मोठे नेते, केंद्रातले नेते आणि राज्यातले नेते तिथे आले. मग असं आहे का की हा ऑफेन्स झाला नाही तर ही घटना घडली नाही? आता आम्ही आमच्या या ॲक्टच्या अंतर्गत या महाराष्ट्राचा या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो. FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI तिथं सिनियर PI उपस्थित होते. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली. एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्याने काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे. आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले आहेत, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ॲक्ट काय आणि कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा. आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार? मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हटलं की अहो या पुस्तकामध्ये जे काय दिलं आहे, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही. आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं आहे तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत? आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याचबरोबर FIR करायला घेतली होती मग ती कॅन्सल केली. आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे. आता तुम्ही एका बाजूला म्हणताय इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, मग CIDने काय केलं हे कोणाला माहीत नाही. CBIकडे गेला आहे, त्यांनी CBIचा FIR केला नाही केला हे कोणाला तिथं माहीत नाही. मग आमचा अधिकार वापरून आम्ही ही FIR करत असताना तुम्ही आम्हाला का थांबवताय?
का फक्त हा मराठी माणूस होता, महाराष्ट्राचा नेता होता, अजितदादांचा हा विषय म्हणून तुम्ही या पद्धतीने इथं करताय? उद्या जाऊन तुमच्या गाडीला धडक कोणी दिली तरी FIR लगेच होतो. एखाद्या ठिकाणी थोडीशी चोरी झाली ते FIR तिथं होतो. मग एखाद्याला मारामारी झाली ते FIR होतो. मग दिल्लीमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी फक्त शर्ट काढतात, त्यांच्या तुम्ही FIR करता. आणि मग अजितदादांचा इथं मृत्यू झाला, घात का अपघात याच्यावर आम्ही शंका त्या ठिकाणी घेत आहोत, त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आहोत आम्ही म्हणतोय. मग कुठल्याही सामान्य व्यक्तीचा FIR होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो, आमचेही आमदार इथं असणारे दादांची आमदार महाराष्ट्र विचारत आहे, अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR तर इथं करून देत नाहीत. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PIकडे जाऊन तिथं प्रयत्न करू. तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्रसुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल. पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार. तिथलं जी बिल्डिंग आहे ती दादांनी बांधली आहे, तिथं नाही मिळाला तर तिथं असणारं जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये जे दादांनी सुद्धा तिथं बांधलं आहे तिथं सुद्धा आम्ही जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न करू. पण अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं आम्हाला. आणि वाईट याच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की हे त्यांचे जे आमदार आहेत दादांचे ते त्यांच्यासाठी लढतायत, आम्ही त्या ठिकाणी लढतोय, बाकी इतर लोक त्याच्यासाठी लढतायत. प्रश्न एवढाच आहे, महाराष्ट्रातली जनता तिथं लढतीये, प्रयत्न करतीये, सोशल मीडियापासून फार व्यक्तिगत आपल्या जीवनामध्ये जिथं कुठं संधी मिळते व्यक्त होत आहेत. पण आज जे सत्तेत आहेत आणि जे विरोधात आहेत, ज्यांना त्यांना अधिकार आहेत, ते या बाबतीत का पुढे येत नाहीत असंही त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे कृपा करून सगळ्यांना विनंती, या विषयामध्ये आपण सगळ्यांनीच तिथं लक्ष घालावं. आणि मग न्याय जर अजितदादांसारख्या या मोठ्या मराठी महाराष्ट्राच्या नेत्याला जे या सत्तेत असणाऱ्या पार्टीबरोबर मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, याच व्यक्तीला न्याय मिळत नसेल तर मग सामान्य लोकांनी काय करायचं असा प्रश्न तिथं निर्माण होतो. त्यामुळे या बजेटच्या सेशनला मी गेलं पाहिजे का असाही आता मला प्रश्न पडायला लागला आहे. एवढ्या मोठ्या नेत्यालाच नाही इथं मिळत नसेल तर अधिवेशनात जाऊन बोलून फार घसा कोरडा करून काय त्याच्यातून मिळणार हाही प्रश्न तिथं निर्माण होतोय. उद्या नाही सांगता येणार. तो आमचा अधिकार आहे का? तर 100% आमचा अधिकार आहे. हे काय आम्ही बोलतो म्हणून असं नाही आहे. हा आमचा अधिकार या पुस्तकाला, या कायद्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. हा ॲक्ट आत्ता असणारे सत्तेत असणाऱ्या सरकारने कायदा हा बदलला आहे ना, त्यांनी तो कायदा बनवला आहे, हे ते पुस्तक आहे. मग ह्या कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार असताना मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे. आम्ही विरोधात असलो काय आणि सत्तेत असलो काय. आणि योगायोग इथं बघा, आम्ही विरोधातले पण आमदार आहेत आणि सत्तेतले सुद्धा आमदार आहेत. मग आम्हाला हा पूर्णपणे अधिकारी असताना सुद्धा, या देशाचे नागरिक असताना सुद्धा FIR होत नसेल कॉग्निजिबल ऑफेन्ससाठी सुद्धा, तर मग कुठं ना कुठंतरी आता शंका ही आमची वाढत चाललेली आहे. आम्ही कुठंतरी म्हणत होतो की VSR कंपनी कुठेतरी अपघात झाला, या विषयावर आम्ही थोडंसं तिथं ठाम होतो. मग अशा पद्धतीने तुम्ही काय गोष्टी अडवत असाल तर साहजिकच आहे ना, लोकांचा कुठेतरी प्रश्न त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण होईल की हा घात नाही तर अपघात आहे. सहज आहे. मग आज मी कुठलाही मुद्दा मांडतोय, आम्हाला विरोध, सत्तेत काही इतर पक्ष असले तरी ते विरोध करत नाहीत, पण भाजपचे मोठे मोठे नेते, ज्याच्यामध्ये विखे पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर आपले मुंबईचे कोण आशिष शेलार ते तिथं बोलतात, अजून साताऱ्याचे कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी बोलतो, त्यांचे ट्रोलर तिथे ट्रोल करतात. मग मलाच काय कळेना की कुठल्या दिशेने त्या ठिकाणी जायचं. पण एक मात्र खरं, प्रयत्न आम्ही करत राहणार, लढत मात्र त्या ठिकाणी राहणार. आणि लोकांच्या मनातली जी इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे, ती न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे आणि सत्ताधारी आमदार देखील आपल्या सोबत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण या संदर्भात लक्ष द्यावं अशी काही मागणी करणार आहात? उद्या तुमच्या गाडीला कुणी धडक दिली, तुम्हाला कुणी चापड मारली, नाही तर तुमच्या घरी चोरी झाली, तर तुम्ही FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार का मुख्यमंत्र्यांना भेटणार? पोलीस बघा स्टेशन विषय एवढाच आहे, तक्रार घेत नाहीयेत. इथं तक्रार देण्यासाठी आलो, नागरिक म्हणून आलो, आणि आमची त्या ठिकाणी कुठेतरी बेइज्जती तिथं झालेली आहे.
नाही बघ काय करायचं ते करा. मगरुरीची भाषा होती पोलीस अधिकाऱ्यांची. 100% ती जाणवली ना. मग एवढी मगरुरी दाखवायची नसते. आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकारीची अशीच मगरुरी येत नसते. कुठून तरी त्यांना तिथं पाठिंबा असल्याशिवाय मगरुरी येत नसते. पण एक आहे, आमची अशी परिस्थिती, लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांची अशी परिस्थिती, दादांच्या बाबतीतला विषय असा. आम्ही त्यांना हे सांगितलं, ठीक आहे नेता म्हणून तुम्ही दादांकडे काय दृष्टिकोनातून बघता हे मला माहीत नाही, पण जाधव नावाचा एक कर्मचारी हा पोलीस विभागाचाच कर्मचारी होता ना, त्यासाठी पण आम्ही लढतोय ना. आणि मग त्याच्याकडे बघून तुम्हाला FIR करायला काय हरकत आहे? नाही, आम्हाला करायचीच नाही. ती तुमची भूमिका असेल तर आम्ही त्याला काय करणार? तुम्ही सांगितलं एका बड्या अधिकाऱ्याचा फोन आलेला, कोण होता अधिकारी? नाही, हा बडा अधिकारी इथं आला, त्याला कोणाचा फोन आला ते आम्ही नाही सांगताय ना. तुम्हाला जर CDR बघायचं ते CDR बघा. आम्हाला तर आता काही घेणं देणं पडलं नाही. आम्ही लोकात राहून लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून मग हे पुढे लढायला लागलो. रोहित जी, आप आज मरीन ड्राइव पुलिस आता बघावं लागेल ना, कोण आहेत, का अडथळे घालतात, कोण बडा नेता आहे, कोण कसं आहे, का इतर नेते आहेत, कोण कोण नेते आहेत, हे सगळं बघावं लागेल. बघा आमचे इथं असणारे संदीप भाई असतील, अमोलजी जे मनापासून लढतायत, आणि त्याच्याच बरोबर जे नायकवडे आहेत आमदार, आणि त्यांच्याबरोबर इतर आहेत जे आज इथे येऊ शकले नाहीत पण दादांसाठी प्रामाणिकपणे ते लढतायत. यांना सगळ्यांना आणि महाराष्ट्र जनतेला पाहिजे की दादाला न्याय मिळाला पाहिजे. रोहित जी, हिंदी में जानना चाहेंगे, आज आप मरीन ड्राइव पुलिस स्टेशन आए थे। बारामतीला उद्या दोन्ही राष्ट्रवादी बारामतीमध्ये आम्ही ट्राय करू. तिथं काय तिथं असणारे पोलीस अधिकारी काय म्हणतात, या पुढच्या 12 तासामध्ये काही ट्यूबलाईट इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना, पोलीस विभागाला काही ट्यूबलाईट पेटली नाही पेटली हे तिथं बघावं लागेल. आणि बारामतीमध्ये आम्ही कुठेच तिथं फक्त जाहीर केलेलं आहे. आता जे लोक येतील ते येतील, तो विषय फक्त आपल्याला शांतता ठेवायची आणि तिथं दादांना न्याय देण्यासाठी बारामतीमध्ये FIR होईल अशी आमची अपेक्षा आहे. सर आप मरीन ड्राइव पुलिस स्टेशन आए थे, क्या बातचीत हुई, अंदर क्या हुआ? देखो जो कल अगर आप देखो तो कल DGCA के माध्यम से एक वहाँ पे एक्सप्लेनेशन ऑफिशियली उन्होंने वहाँ पे पब्लिश किया. हमारी इच्छा थी इसके पहले ही हम FIR करें, लेकिन इस विषय में हमको भी सबूतरी वहाँ पे पेशेंस दिखाना ये वहाँ पे मालूम है, इसलिए हमने पेशेंस दिखाया. अभी कल DG से ही कह रहा है कि VSR कंपनी के कंप्लायंस में बहुत सारे इश्यूज वहाँ पे थे. अगर DG से वहाँ पे बता रहे और कंप्लायंस प्रॉपरली हो रहे कि नहीं हो रहे, वो देखने की जिम्मेदारी DGCA की है. त्यामुळे FIR करण्यापासून आम्हाला का रोखलं जातंय असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. DCPंना नेमका कुणाचा फोन आला असं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांना जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय होणार असंही रोहित पवारांनी बोलताना स्पष्ट केलंय. उद्या जाऊन बारामतीला सुद्धा ते तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. DGCA वरती FIR दाखल करण्याची मागणी यावेळी रोहित पवारांनी केली. DGCAनं केवळ VSRच्या 5 विमान कंपन्यांवरती कारवाई केलेली आहे, FIR दाखल करू शकत नाही असं DCPंनी सांगितलं असंही रोहित पवारांनी न्यू एक्ट कोई भी FIR रिगार्डिंग कॉग्निजेबल ऑफेंस हैज टू बी रजिस्टर्ड. दैट इज द राइट ऑफ एवरी इंडिविजुअल हु इज अ सिटीजन ऑफ दिस कंट्री. तो अभी मैं खुद एक MLA करके, मतलब मैं 4-4.5 लाख लोगों का वहां पे प्रतिनिधित्व करता हूं. मेरे पक्ष के संदीप जी सिरसागर है और मेरे साथ अजीत दादा को न्याय देने के लिए अमोल जी मिटकरी ये लड़ते हुए आप सबको दिख रहे हैं. वो खुद यहाँ पे आए थे. ही इज फ्रॉम जो पार्टी पावर में उस पार्टी से, लेकिन दादा पे प्यार और दादा को न्याय देने के लिए वो खुद और नायकवडे साहब यहाँ पे. त्यामुळे FIR करण्यापासून आम्हाला का रोखलं जातंय असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. DCPंना नेमका कुणाचा फोन आला असंही रोहित पवारांनी सांगितलेलं आहे.